गोडसेंचा प्रचार आपण करणार असल्याचं भुजबळांनी सांगितलं। आता आणखी एक महत्त्वाची बातमी, सदावर्ते दाम्पत्याला संदर्भातली बातमी आहे। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचं संचालक पद रद्द झालेलं आहे। मोठा दणका बघायला मिळतोय सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचं संचालक पद रद्द करण्यात आलंय। तज्ञ संचालक म्हणून दोघंही एसटी बँकेवर राहू शकणार नाहीयेत। सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की उडवलेली आहे। एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदे यांनी या संदर्भात तक्रार केली होती। सहकार आयुक्तांनी नामंजुरी दर्शवली असल्यामुळे सदावर्ते पती पत्नीचं संचालक पद आता एसटी बँकेवरचं रद्द झालेलं आहे। जेव्हापासून सदावर्तींची सत्ता एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवरती आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू काय त्यांनी निर्णयच घेतलेला होता। त्यांची इच्छाच तशी आहे की काय अशी शंका आता लोकांच्या मनामध्ये येत आहे। खरं तर एसटी कर्मचारी अतिशय हवालदिल झालेला आहे। गेली 8 महिने आम्हाला कर्ज मिळत नाहीये, मुला मुलींची लग्न आहेत आणि अशातच सदावर्तेंनी बेकायदेशीररित्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जे काही विषय आणलेले होते ते बेकायदेशीररित्या आणले गेले। जे पोटनियम बदलायचे होते ते पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही याची तक्रार मी एसटी कामगार संघटनेच्या वतीनं माननीय सहकार आयुक्तांकडे केलेली होती आणि सहकार आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन जे काही बेकायदेशीर ठराव त्यांनी केले होते, पूर्वापार गेली 70 वर्षे एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवरती बँकेचे अध्यक्ष म्हणून आयएएस असणारे अधिकारी व्हीसीएमडी साहेब असतात, उपाध्यक्ष म्हणून एफएनसीओ साहेब असतात, परंतु त्यांनी निवडून आलेले संचालकच त्याच्यावरती राहतील आणि आपल्या दोघांचंही हळूच मागच्या दारानं ऑफलाईन मीटिंगमध्ये त्यांनी स्वतः दोघा पती पत्नीची स्वीकृती करून घेतलेली होती।